श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सारिकाज किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज रेड वेल्वेट केक बनवतोय आपण. तुम्ही बघू शकता कसा झालाय. तर याचे डेकोरेशन कसं करायचंय, मी काय काय केलंय, काय चुका केल्यात आणि परत कसं सुधारवल्यात हेही तुम्हाला मी सांगणार आहे. तर मी रेड वेल्वेटचा एक हाफ केजीचा केक आहे. तर मी 200 ग्रॅम प्रीमिक्स बेक करून घेतलं होतं आणि क्रीमही मी 250 ग्रॅम घेतली होती याला, कारण फ्लॉवर्सची डिझाईन करायची होती म्हणून क्रीम थोडी जास्तच बीट केली होती. तर तुम्ही बघू शकता मी केक पूर्ण आयसिंग करून घेतला आहे आणि मी जास्त कलरचा यूज करत नाही म्हणून वरतूनच थोडाफार रेड कलर मी त्याला लावून घेते. या प्रकारे अगोदर मी ब्रशनी फिनिशिंग करून घेतली आहे, तुम्हाला दाखवते मी. आणि त्यानंतर प्लास्टिक स्क्रॅपरने त्याला पूर्णपणे प्लेन करून आपण आयसिंग करून घेतलेला आहे. मध्ये याच्यामध्ये मी रोज फ्लेवरचं मी इसेन्स टाकलेलं आहे, त्यामुळे याची टेस्ट थोडीशी रोजसारखी लागणार आहे. हे पहा, पूर्ण फिनिशिंग झाल्यावर मी रोजेस काढून घेतलेले आहेत, कारण कस्टमरला याच्यावर गोल्डन रोजेस हवे होते. तर मी रोजेस काढून घेतले छान. या प्रकारे तुम्ही बघू शकता फ्लॉवर्स कसे काढायचे याचाही व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. त्यावर गोल्डन डस्टने मी स्प्रे केलेला आहे. कसं दिसतंय फ्लॉवर मला नक्की सांगा. आणि मी असे तीन फ्लॉवर्स काढून घेतलेले आहेत. पुन्हा एकदा मी एक फ्लॉवर तुम्हाला काढून दाखवते, कसं काढायचं ते, बनवून दाखवते. या प्रकारे तुमच्याकडे रोजचं नोझल असेलच. हे पहा, या प्रकारे आपल्याला रोज बनवून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्यावर गोल्डन डस्ट मारायचं आहे. खूप छान दिसतात ही फ्लॉवर्स, तुम्ही बघू शकता. या प्रकारे. आणि मी रेड वेल्वेट केक आहे आणि मी विसरली होती की यावर आपल्याला मी कोकोनटचं, आपलं डेसिकेटेड कोकोनट असतं, त्यामध्ये मी रेड कलर मिक्स करून मिक्सरला एक फिरून घेतलं होतं थोडंसं, आणि ते आपल्याला यावर टाकायचं होतं. तर मी विसरले म्हणून मी ठेवलेली फुलं पुन्हा काढून घेतली आहेत. आणि हे पहा, मी ते रेड कलरचं डेसिकेटेड कोकोनटमध्ये मी रेड कलर मिक्स केलेला आहे. तुमच्याकडे ते अवेलेबल नसेल तर तुम्ही आपले घरातले जे खोबरं आहे त्याची काळी पाट बाहेर काढून टाकायची आणि मिक्सरला ते फिरवून घ्यायचं आणि त्यामध्ये रेड कलर मिक्स केला तरीही या प्रकारे आपल्याला घरीच बनवता येतं. हे पहा, खूप छान आणि सुंदर दिसतं, टेस्टलाही छान लागतं. या प्रकारे प्लास्टिक शीटने मी कडेलाही मी नीट लावून घेत आहे. इझी आहे खूप लावायला, काहीही त्रास होत नाही, मस्त लागलं जातं पटकन ते. तर या प्रकारे पूर्ण केक मी यावेळी कव्हर करून घेतलेला आहे. खूप सुंदर दिसतो लागल्यानंतर, पूर्णपणे बघितलंच आहे. हे पहा, सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. दिसायलाही अगदी बेकरी स्टाईलच दिसतो हा केक. संपूर्ण बाजूने लावून झाल्यावर आपल्याला जे जास्तीचं आहे ते थोडंसं झटकून आणि साफ करून घ्यायचं आहे व्यवस्थित. याआधीही मी रेड वेल्वेट केकचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. पूर्ण रेसिपी आहे त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन. किंवा या प्रकारे जास्तीचं डेसिकेटेड कोकोनट आपण असं काढून टाकायचं आहे. बघा, पूर्ण लावून झाल्यावर किती सुंदर दिसतंय आणि फ्लावर्स याच्यावर नीट चिटकत नाही म्हणून त्या ठिकाणचं मी थोडंसं तिथे नाईफने क्रीम काढलेली आहे तिथली आणि पुन्हा ती फ्लावर्स त्यावर ठेवून घेतलेली आहेत. हे पहा, आता आपला केक कसा दिसतोय बघा. तीनही फुलं मी तिथे छान ठेवून घेतली आहेत. कस्टमरला असाच केक हवा होता. जेव्हा कस्टमरच्या हातात मी केक दिला त्याही खूप खुश झाल्या, छान आहे म्हणाल्या. आणि स्टार नोझलने मी साईड बॉर्डर काढून घेत आहे. तुम्ही यावर वरून सुद्धा करू शकता, सुंदर दिसतो. या प्रकारे आपला पूर्ण केक रेडी आहे. आणि मी
लिफ नोझलने किंवा तुम्ही पायपिंग बॅगलाही त्रिकोणी असं कट देऊन अशी पानांची डिझाईन तुम्ही काढू शकता. तर मी लिफ नोझलने हे त्याच्यावर लिफ्स काढून घेत आहे. व्हाईटच मी कलर वापरलेला आहे, ग्रीन वगैरे नाही वापरला याला, कारण रेड आणि व्हाईटचंच कॉम्बिनेशन खूप छान दिसतं आणि प्लस गोल्डन, तिन्ही कॉम्बिनेशन खूप मस्त दिसतं. या प्रकारे जिथे जिथे आपल्याला व्यवस्थित वाटत नाही त्या ठिकाणी तुम्ही अशी पानं काढू शकता. खूप छान दिसतं आणि आपल्या चुका जरी झालेल्या असतील तर त्या पूर्णपणे कव्हर होऊन जातात. या प्रकारे पूर्ण केक आपला रेडी आहे. त्याच्यावर एक मी हार्ट शेप मी लावलेला आहे. आपल्या केक शॉपमध्ये इझिली कुठेही मिळून जाईल हे. आपला पूर्णपणे केक रेडी आहे. तुम्हाला केक कसा वाटलाय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय हेही मला कमेंटमध्ये सांगा आणि केक कसा वाटलाय हेही मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझे इतरही व्हिडिओ रेसिपीजचे असतात. तुम्हाला काय बघायला आवडेल हेही मला कमेंट करून सांगा. आपला केक पूर्णपणे रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर झाला आहे. फ्लॉवर्सही बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहेत. जवळून दाखवते. तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. लाईक करायला पैसे लागत नाहीत. सो प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक करा. माझा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि आवडल्यास सबस्क्राईबही करा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. असेच माझ्या व्हिडिओजला रिस्पॉन्स द्या. रेसिपी जे मी अपलोड करत असते, कुठल्या रेसिपीज तुम्हाला बघायच्या आहेत तेही मला सांगा. सो खूप खूप मनापासून धन्यवाद. श्री राधे राधे.